राज्यात 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। देशातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिका महापौर कोण होणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मुंबई महानगरपालिकेचे महापौर पद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलंय। म्हणजेच मुंबई महानगरपालिकेवर महिलांचं राज्य चालणार असल्याचं पाहायला मिळतंय। आता भाजपकडून महिला महापौर कोण होणार याची सगळीकडे चर्चा होते। सर्वात जास्त नगरसेवक भाजपकडे असल्यामुळे मुंबईचा महापौर हा भाजपचाच होणार असं निश्चित झालंय। या महापौर पदाच्या शर्यतीमध्ये भाजपकडून 6 महिला नगरसेवकांची नावं चर्चेत आहेत। त्यापैकी राजर्षी शिरोडकर ज्या चौथ्यांदा नगरसेविका झाल्या आहेत, दादर माही मतदारसंघातून त्या येतात आणि त्यानंतर आहेत त्या म्हणजे अलका केळकर। अलका केळकर या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहेत आणि त्या मुंबईच्या उपमहापौर देखील राहिल्या होत्या आणि आता त्यांची नगरसेविकेची 4थी टर्म आहे, त्यामुळे त्यांचं सुद्धा नाव सध्या चर्चेत आहे। त्यानंतर आहेत त्या म्हणजे रितू तावडे। रितू तावडे या दुसऱ्यांदा नगरसेविका झाल्यात। महिला मोर्चाचे पद देखील त्यांच्याकडे आहे। दरम्यान या तिन्ही नगरसेविकांनंतर आता हर्षिता नार्वेकर, आशा मराठे आणि शीतल गंभीर या सुद्धा 3 महिला लागोपाठच येत आहेत। हर्षिता नार्वेकर या दक्षिण मुंबईतून येतात आणि त्या दुसऱ्यांदा नगरसेविका झाल्या आहेत। त्यानंतर आशा मराठे ज्या भाजपच्या नेत्या आहेत आणि तिसऱ्यांदा नगरसेविका त्या झाल्या आहेत। बहुमताने त्या विजयी त्यांनी मिळवलेला आहे। शीतल गंभीर या दादर मधून विजयी झाल्यात आणि त्या दुसऱ्यांदा नगरसेविका झाल्यात। अशा या आतापर्यंतच्या 6 नगरसेविका ज्या आतापर्यंत तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, दुसऱ्यांदा अशा क्रमांकावर नगरसेविका झाल्यात आणि आता सुद्धा त्यांनी बहुमतांनी विजय मिळवलाय। त्यामुळे भाजपाकडून महापौर पदासाठी महिलांच्या महापौर पदाच्या निवडीसाठी या 6 महिलांची नावं समोर येत आहेत। त्यापैकी या 6 पैकी कोण बनणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।